पाहताय, मीरा भाईंदरमध्ये मोर्चाच्या आधीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाही असा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी मिळते, मात्र मराठी माणसाला नाही असा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे। तर यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी आपण पाहताय मनसे कार्यकर्ते, त्यासोबतच मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते यांची धरपकड जी आहे ती सुरू झालेली आहे। गेल्या दीड तासापासून ही धरपकड सुरू आहे। मराठी भाषा जिंदाबाद। मीरा भाईंदरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की पोलीस आयुक्तांसोबत त्यांची चर्चा झाली, मोर्चाला परवानगी का नाकारली असा प्रश्न यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांना केला। तर त्यावेळेला आयुक्तांकडून असं सांगण्यात आलं की अविनाश जाधवला रात्री पहाटे 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर मोर्चा सुरू होत होता, त्या अगोदरच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली। कोणालाच मोर्चा काढू दिला जात नाही, जमावबंदीचे आदेश दिले। काय सांगाल पोलीस स्टेशनच्या बाहेर? रात्री चोरच चोरी करतो ना। अविनाश जाधव साहेबांनी प्रशासनाला पत्र दिलं, तुम्ही एकतर पहिली गोष्ट तर ही आहे की ह्याच्या अगोदर तो मोर्चा आहे त्यांनी का परमिशन घेतली होती का कुठची? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्र दिलं, मराठी लोकांनी पत्र दिलं म्हणून तुम्ही जमा केलं का? ही निजामशाही नाही का? मग हे कसलं काय चाललंय? हे तर अगोदर तर मग सरकार करत नव्हतं। म्हणजे काय लोकांनी बोलायचं नाही? महाराष्ट्रात मराठी माणसांनी बोलायचं नाही का? त्याला बोलल्यावर रात्रीच्या 3 वाजता 3:30 वाजता उचलणार? अरे सरकारमध्ये एवढा दम असतो ना तर अविनाश जाधवला सकाळी 9 वाजता उचलला असता, बघितलं असतं मनसे सैनिक काय। आता जाधव साहेबांना आतमध्ये ठेवलंय, पण हे जर प्रशासन जर झुकलं नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रात चालेल ना। ह्याची जबाबदारी अख्खी सगळी प्रशासनावर आहे। हे गुजरात्यांचं सरकार आहे का? हे गुजरात आहे का? हा महाराष्ट्र आहे। इथं जर एकाला थांबवलं तुम्ही, एकाला 3:30 वाजता उचलणार, आता काय उचलणार आहे? कुणाला किती जण उचलणार आहे? 11 कोटी मराठी जनता आहे, त्यांना दम आहे का त्या लोकांना उचलायला? पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणावरून हा मोर्चा काढला नव्हता पाहिजे। आम्ही दुसरं ठिकाण सुचवलं होतं, परंतु कार्यकर्त्यांचं असेल मनसैनिकांचा आटास होतं की ह्याच ठिकाणावर तुम्ही मोर्चा काढा म्हणून परवानगी नाकारली। आता मोर्चा पण काढायचं नाही, शासनाला विचारायचं का साहेब तुमच्या विरोधात मोर्चा काढू, कुठून काढू, किती मीटर काढू, किती किलोमीटर काढू, एवढंच पाय चालू का? आता पुढे सरकार बोलेल की बाबा हे प्रदूषण होतं तर तुम्ही श्वास पण घेऊ नका, मग शासनाला विचारलं का श्वास घेऊ नको आम्ही? हे एवढी मक्तेदारी नसते हो शासनाची। असा काय प्रस्ताव मनसेकडे ठेवला होता की या ठिकाणी मी काय म्हणतोय, मोर्चेसाठी कधी प्रशासन कधी प्रस्ताव ठेवेल का? ही वेळ कधी आली? त्यांनी मोर्चा काढला, मध्ये एवढे दिवस होते, त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांना अटक झाली का? त्यांनी पण लोकांना वेठी धरलं ना। त्या लोकांनी पण समजा एखादा भुकेल माणूस आहे त्याला पण जेवायला नाही मिळालं ना, त्यांना काय केलं सरकारनी? अविनाश जाधवनी किंवा मनसेनी किंवा मराठी लोक एकत्र आल्यावर पत्र देऊन जर तुम्ही असं करताय तर हे चुकीचं आहे ना। लावायला पाहिजे होता बंदोबस्त नव्हता का तुमच्याकडं? बंदोबस्त लावायला पाहिजे होता, सगळं केलं असतं। आम्ही काय उत्तर तोडाफोडायला होतं? आमच्या कुठच्या पत्रात दिले की तोडफोड करणार काय? आमचा विरोध कुणाला होता? जे लोक महाराष्ट्रात विरोध त्यांना, ज्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा होता तो। आणि त्यांनी चितवणी केली की 5 दिवस दुकानं बंद केल्यानंतर काय होतंय? 5 दिवस काय आयुष्यभर कुलूप लावायला होता आम्ही। काय वाटतं ही दडपशाही पोलिसांची आहे सरकारची काय वाटतं? सरकारची आहे। सरकारपेक्षा पण आहे ना हे अमराठी भाषिक आहेत ना, त्यांचीही जबाबदारी हे आहे, त्या लोकांनी केलंय। पण सरकारला एवढी अक्कल नाही का की पुढे इलेक्शन मराठी लोक काय वोटिंग करणार नाही का? माझं तुमच्या सर्वांच्या चॅनलमधनं एकच सगळ्या मराठी माणसाला हात जोडून निवेदन आहे की महाराष्ट्रात मराठी टिकून देणार नाही। ही सुरुवात आहे, आपल्याला मराठी लोकांना एकत्र आलं पाहिजे। ह्यांची हिंमतच कशी होते मराठी लोकांच्या विरोधात मोर्चा काढायची? ज्या लोकांनी मोर्चा काढला होता त्यांनी काल पोलिसांना जाऊन पत्र दिलं मराठीत ते पण, आणि ही आमच्याकडून झालेली चूक होती दिलगिरी व्यक्त केली। तर यानंतर कुठेतरी मोर्चा म्हणजे हे वातावरण थांबण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला होता। अहो साहेब, आमचं असं म्हणणं होतं जी तुमची चूक होती ना,
मग तुम्ही एवढ्या दिवसात आमच्यावर बोललं पाहिजे होतं की साहेब हात जोडतो, पाया पडतो, आम्ही चूक केली आहे. असं होणार नाही. मराठी लोकांना चुकीचं बोलणार नाही. इकडच्या भाषेचं, इकडच्या माणसांना आम्ही आदर करू. काय